प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. तुम्हा सर्वांना आजच्या सकाळच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वराच्या दयेने पुन्हा एक वार आपण आजचा संदेश आजच्या सकाळी पाहणार आहोत. आणि आजच्या दिवसासाठी, आजच्या सकाळसाठी जे वचन मी निवडलेलं आहे ते वचन मार्कचं पुस्तक 3 अध्याय आणि 29 वचन. अत्यंत महत्त्वाचं. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे. येशू ख्रिस्ताने बोललेलं हे वाक्य आहे. पाप ख्रिस्ती लोकांच्या जगातील आणि सार्वकालिक अस्तित्वासाठी घातक असे आहे. कारण प्रियजनांनो, बायबलमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, रोमकरासपत्र 3 अध्याय 23व्या वचनामध्ये, सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते उणे पडले आहेत. ही बाब चांगली आहे की देव आपल्या पापांची क्षमा करण्यास सदैव आनंदी आहे. त्याचं कारण आहे, कारण पश्चातापी पाप्यांना क्षमा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी येशू मरण पावला होता. प्रियजनांनो, आपण पाहतो की एक पाप असे आहे जे अक्षम्य असे आहे आणि त्या पापाचा परिणाम म्हणजे अनंत काळचा मृत्यू. रोमकरासपत्र 2 अध्याय 4 वचन असं म्हणतं, किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करीतोस काय. किती सुंदर असं वचन आहे. देवाचा हर एक गुण मानवाला त्याच्या पापाबद्दल पश्चातापाकडे नेण्यासाठी सक्षम आहे. जेव्हा मानव देवाच्या या सर्व चांगुलपणाला प्रतिसाद देण्यास सतत नकार देतो, सतत नाकारतो, तेव्हा ते त्यांचे अक्षम्य पाप होते. मी वाचलेलं आहे ते 2 ठिकाणी येशू ख्रिस्तानं बोललेलं आहे. मत्तेचं पुस्तक 12 अध्याय 31 वचन आणि मार्कचा 3 अध्याय 29 वचन. पुन्हा एकदा ते वचन तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर पाहिल्यानंतर वाचून घ्या. या वचनात येशूचे महत्त्वाचे विचार आपल्याला पाहावयास मिळतील. अक्षम्य पाप किंवा पवित्र आत्म्याविरुद्ध पाप म्हणजे देवाकडून येणाऱ्या प्रकाशाचा सतत नकार. ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केले आहे त्याचा सतत नकार. हा नकार विश्वासकाच्या आध्यात्मिक डोळ्यांना आंधळा करतो आणि नाकारणाऱ्याचे हृदय आत्म्याच्या सहवासासाठी कठोर करतो. जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याला नकार करतो तेव्हा देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहण्यास आम्ही आपलं हृदय कठोर करत असतो. आपल्या समोर इस्रायलामधील त्या नेत्यांचे अत्यंत महत्त्वाचे उदाहरण आहे. ते सतत येशूचा देवाचा पुत्र म्हणून नकार करत होते. या नाकाराने शेवटी व्यक्ती कायमची हरवली जाते, कारण त्याने किंवा तिने पवित्र आत्म्याच्या सहवासाची, त्यांच्या दीन आत्म्याची समज त्यांनी स्वतः नष्ट केलेली आहे. पवित्र आत्मा सामावून घेण्यासाठी त्यांचा जो देह आहे त्या देहाची समज त्यांनी स्वतः नष्ट केलेली असते आणि म्हणून त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नसतो आणि ते कायमचे हरवले जातात. पवित्र आत्म्याच्या शक्तीच्या पलीकडे स्वतःला पाहणे याला अक्षम्य पाप असं म्हणतात. कारण आपण देवाच्या आत्म्याच्या किंवा पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय देवासमोर पश्चाताप देखील करू शकत नाही. खूप महत्वाची बाब आहे. पवित्र आत्मा असल्यानंतरच तोच आपल्याला प्रोत्साहित करतो आपण देवासमोर पश्चाताप करण्यासाठी. आपल्या स्वतःच्या निवडीद्वारे सुरुवातीपासून आपण मानवजात तारणापासून स्वतःला वेगळे करत आलेले आहे. जोपर्यंत आपण पश्चाताप करत नाही तोपर्यंत देव आपल्यासाठी काहीही करू शकत नाही. प्रियजनांनो, हे ध्यानात असू द्या. मार्क 3:29 पुन्हा वाचा. येशू अक्षम्य पापाला बोलण्याच्या कल्पनेशी जोडतो. म्हणजे आपण जेव्हा बोलतो ते तसं घडतं. म्हणजे आम्ही म्हणतो, जसे ते यहुदी लोक येशू ख्रिस्ताचा नकार करत होते, पवित्र आत्म्याचा नकार करत होते, ते म्हणत होते की तू येशू देवाचा पुत्र नाहीस. याद्वारे ते पाप करत होते. ते याद्वारे तसं घडवतच होते. कारण याचं उदाहरण जर आम्ही बघितलं, जसं आपण बोलतो तसं घडतंच. याचं उदाहरण बायबलमध्ये आहे. कारण हे बायबलचं उदाहरण खूप महत्वाचं आहे. देव बोलला आणि जग अस्तित्वात आले. उत्पत्तीचा 1 अध्यायामध्ये. म्हणजे जे बोलतो ते असतं. येशू स्वतः एक शब्द असा आहे. प्रियजनांनो, आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्या गोष्टीचा आपण स्वीकारच करत असतो.
आणि म्हणून ज्यावेळेस यहुदी लोक त्याला म्हणत होते तू देवाचा पुत्र नाहीस, त्यावेळेस ते त्याचा नकार करत होते. ज्यावेळेस आम्ही म्हणतो पवित्र आत्मा नाही, त्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याचा नकार करतो. येशूचा नकार करतो आणि पवित्र आत्म्याचा नकार करतो. तसंच आहे. कारण आम्ही ख्रिस्ती या नात्यानं येशूचा कसा नकार करत असतो? कारण आम्ही पवित्र आत्मा जे मार्गदर्शन आपल्याला करतो त्या मार्गदर्शनानं चालत नाही आणि आपण देवाच्या दृष्टीनं जे वाईट आहे ते करत राहतो. कारण आम्ही पवित्र आत्म्याचा आवाज ऐकत नाही. म्हणून येशू पवित्र आत्म्याविरुद्ध बोलणे म्हणजे आत्मा आपल्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी आणू पाहत असतो त्या सत्याचा सतत नकार करणे असा आहे. मार्क 3:29 मध्ये इशारा देण्यात आलेला आहे की पवित्र आत्म्याची निंदा करणे हे एक अक्षम्य सार्वकालिक असे पाप आहे. त्यावेळच्या धार्मिक नेत्यांनी येशूवर सैतानाच्या सामर्थ्याने चमत्कार केल्याचा आरोप केलेला होता. पवित्र आत्म्याच्या कार्याचे श्रेय त्यांनी सैतानी प्रभावाला दिले होते. याद्वारे ते जाणून बुजून आणि वारंवार देवाचे सत्य आणि येशूची ओळख नाकारत होते. येशू म्हणून घोषित करतो की पवित्र आत्म्याची निंदा करणे हे विशिष्ट कृत्य कधीही क्षमा केले जाणार नाही. येशूचे हे विधान धार्मिक नेत्यांना थेट प्रतिसाद म्हणून होते, कारण ते येशूने देवाच्या सामर्थ्याने केलेले निर्विवाद चमत्कार पाहिल्यानंतरही त्याला खोटे ठरवत होते. येशूला देवाचा पुत्र म्हणून दर्शविणारे पवित्र आत्म्याचे स्पष्ट पुरावे स्वीकारण्यास जाणीवपूर्वक ते नकार देत होते. आणि असं करणं म्हणजे आणि त्याच्याद्वारे कार्य करणाऱ्या दैवी शक्तीचा सतत नकार करणे म्हणजे थेट ईश्वराची निंदा आहे. त्यांच्या या नकारामुळे सार्वकालिक पाप त्यांच्याकडून घडत होते, ज्यामुळे ते त्यांच्या तारण्याच्या शक्यतेऐवजी देवाच्या क्षमा आणि प्रेमापासून दूर होत होते. रोज ज्या वेळेस येशूचा आणि देव त्यांना पवित्र आत्म्याद्वारे जे सुचवत होता त्याचा ते नकार करत होते. त्यावेळेस प्रियजनांनो, दररोज सकाळी देवाच्या पवित्र आत्म्याचा स्वीकार आपण करूया आणि त्याद्वारे देवाच्या परमेश्वराच्या अधिक जवळ येऊया. देवबाप तुम्हाला आजच्या सकाळी पवित्र आत्म्याद्वारे आशीर्वादित करो, अशी माझी प्रभूचरणी तुमच्यासाठी प्रार्थना आहे. धन्यवाद.